हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो। मी सुनीता पाटील तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखे एकदम मऊ आणि लुसलुशीत बटाटा पराठा। त्यासाठी मी 5 ते 6 बटाटे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कुकरमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे। आपण याच्यावर एखादी जाडी किंवा मी हे दुधावर झाकण्याची प्लेट ठेवलेली आहे। त्यावर मी हे सगळे बटाटे असे ठेवून देणार आहे व आपण हे बटाटे वाफवून घेऊ। जर आपण हे बटाटे जोपर्यंत वाफतायत तोपर्यंत आपण इथे बटाटा पराठा करण्यासाठी पीठ मळून घेऊ। त्यासाठी मी इथे 1 चमचा नमक घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेते व अर्धी पई तेल घेतलेला आहे। यामध्ये थोडेसे मी पाणी घालणार आहे अगोदर आणि 2 वाटी गव्हाचे पीठ घालणार आहे। हे गव्हाचे पीठ मी अगोदर चाळणीने चाळून घेतलेलं आहे। सेम आपल्याला जशी आपण पुरणपोळीचं पीठ मळतो तसंच हे कणिक मळून घ्यायची आहे। जास्त पातळही नाही व घट्टही नाही, असं मी हे सगळी कणिक मळून घेणार आहे। कणिक मळून झाल्यानंतर आपण हिला तेल लावून 10 मिनिटे झाकून ठेवू। बघू शकता तुम्ही। आता इकडे आपले बटाटे उकडलेले आहेत। बटाटे जर तुम्ही अशा पद्धतीने उकळायला ठेवला तर आपला पराठा फुटणार नाही। आपण पाण्यात बटाटे उकळायला टाकतो म्हणून बटाटा फुटतो। इथे आपण आधी सारण तयार करून घेऊ। इथे मी 5-7 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूणच्या पाकळ्या, अद्रक आणि जिरं व थोड्या ओवा घालून हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। सगळं मिश्रण बारीक करून झाल्यानंतर आपले बटाटे थंड झालेले आहेत। त्यांची साल काढून घेतली व किसणीच्या साहाय्याने हा बटाटा स्मॅश करून घेतला। सगळं सारण एकसारखं व्हावं म्हणून मी इथे किसणीचा वापर केलेला आहे। इथं मी आपण वाटून घेतलेल्या हिरवी मिरची, लसूण, अद्रक याच्यात मिक्स करून घेऊ। थोडे नमक, धना पावडर व कोथिंबीर ॲड करू। कोथिंबीर आता बाजारात खूप स्वस्त आहे, तुम्हाला हवी असेल तेवढी घाला। नंतर मी याच्यामध्ये बेसन पीठ भाजून घेतलेला ते ॲड करणार आहे, कारण आपलं मिश्रण पातळ होऊ नये म्हणून। मी अगोदर हिरव्या मिरच्यांमध्ये कोथिंबीर नाही घातली, कारण मिश्रण पातळ होईल म्हणून। आता मी हे मळलेल्या सारणाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। माझ्या कणकेपेक्षा सारण जास्त आहे। हे गोळे मी अगोदर अशासाठी करून घेते की नंतर आपल्या पराठा लाटताना हे सारण आपल्या हाताला चिपकू नये म्हणून अगोदरच मी याचे गोळे करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सगळे गोळे तयार करून घ्यायचे। चला आता आपण पराठा लाटून घेऊ।
कणिक मुरलेली आहे. गॅसवर मी तवा तापवायला ठेवून दिलेला आहे. कणिक छान मळून घ्यायची परत एकदा तेल लावून, म्हणजे पराठा चिकटणार नाही. कणिकेचा छोटासा गोळा घ्यायचा. याला पीठ लावून छोटीशी पोळी तयार करून घ्यायची. त्यामध्ये आपण बटाट्याच्या सारणाचा तयार केलेला गोळा असा हळूहळू हाताने अंगठ्याने दाबत दाबत छान, जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो त्याप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा. पूर्ण पॅक करायचं हे, नाहीतर पराठा फुटू शकतो. बघा, चला आता आपण पराठा लाटून घेऊया. पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने पराठा लाटायचा. आधी काठावर बारीक करून घ्यायचा आणि हळूहळू हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटून झालेला आहे आपला. एकदम पातळ लाटायचा. बघा, पराठा बिलकुल फुटलेला नाही आहे. आता मी तव्यावर टाकलेला आहे पराठा. तुम्ही जर बटाटे उकळताना असे जाळीमध्ये ठेवून उकडले तर तुमचा पराठा कधीच मध्येच फुटणार नाही. आता याला आपण परतवून घेऊ. आणि याच्यावर तेल किंवा तूप लावून शेकून घेऊ. मी इथे तेलच वापरलेलं आहे. तुम्हाला तूप लावायचं असेल तुम्ही तूप लावून शेकू शकतात. बघा, मस्तच पराठा किती टम्म फुगलेला आहे सगळीकडून. वा, अशा पद्धतीने मी सगळे पराठे इथे लाटून घेणार आहे. बघा, तुम्हाला पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण पराठे सर्व करू. बघा किती मऊ आणि लुसलुशीत. हे तुम्ही दह्यासोबत, शेजवान चटणीसोबत, शेंगदाण्याची चटणीसोबत खाऊ शकता. थँक्यू.